तरी चालेल, फक्त आई वडिलांची सेवा करा. अहो एक मुलगा असतो, त्याला जन्मल्यापासूनच एक डोळा नसतो, पण डॉक्टर म्हणतात की याला डोळा नाही, आणि त्याची आई म्हणते की नाही त्याला डोळा बसवा. तर मग डॉक्टर म्हणतात त्याला कोणाचा तरी डोळा द्यावा लागेल. त्याची आई म्हणते की माझा डोळा द्या. कधी पण आई पुढंच असते. मग आई म्हणते की त्याला माझा डोळा द्या. तर मग डॉक्टर डोळा बसवतात. डोळा बसवल्यानंतर तो मोठा होतो, शाळेत जावं लागतो. एक दिवस घरी येतो आणि रात्री जेवताना आईला म्हणतो की आई, उद्यापासून तुम्हाला शाळेत सोडवायला येत नको जाऊ. तर मग आई म्हणते का रे बाळा? तर मग तो म्हणतो आई, जर तुम्हाला सोडवायला आली ना तर मला शाळेत मला म्हणतात की आला अंजलीचा मुलगा, आला अंजलीचा मुलगा, म्हणून तुम्हाला सोडवायला येत नको आई. तर मग तिची आई म्हणते हो बाळा चालते. तो मुलगा खूप शिकतो, खूप मोठा होतो आणि एक दिवस त्याचा गावामध्ये सत्कार असतो. गावामध्ये सत्कार असतो. तो रात्रीच आपल्या आईला सांगतो की आई, उद्या माझ्या गावामध्ये सत्कार आहे. जर तू गावामध्ये सत्कार घ्यायला आली तर मी सत्कार घेणार नाही. आई म्हणते बर. मग तो सकाळी सत्कार घ्यायला जातो आणि आई म्हणजे शाळेमध्ये मंडप बांधलेला असतो, त्या मंडपावर त्याचा सत्कार होणार होता. आई शाळेच्या पडक्या भिंती मागून गपचूप बघत असतो. आपल्या बाळाला गपचूप बघत असते आणि तिथला सिक्युरिटी गार्ड बघतो आणि त्या मुलाच्या आईला बोलवतो की आई तुम्ही पण या, तुम्ही पण या. मग ते आई आल्याच्या नंतर त्या मुलाला खूप राग येतो, खूप राग येतो. म्हणून तो बाहेर प्रदर्शनात जातो आणि तिकडेच लग्न करतो, तिकडेच त्याला बोलवतात. आणि नंतर मग एक दिवस तो परत आपल्या गावाकडे येतो. काही कामानिमित्त गावाकडे येतो. त्याचं काम होतं. काम झाल्याच्या नंतर तो आपल्या घराच्या दिशेने जातो. घराच्या दिशेने गेल्यानंतर त्याला घराला कुलूप दिसतो. घराला कुलूप दिसतो. मग तो शेजारच्या घरी जातो. म्हणतो की माझी आई कुठे? तर मग ते शेजारचे म्हणले की तुझी आई कधीच वाढली बाळा. तर मग तो कुलूप उघडतो आणि घरात जातो. घरात गेल्याच्या नंतर त्याला त्याच्या आईचा फोटो दिसतो. त्याला त्याच्या आईचा फोटो दिसतो आणि त्याच्या आईच्या फोटो मागे एक चिठ्ठी होती. ती चिठ्ठी उघडतो आणि वाचतो. त्याच्यात लिहिलेलं बाळा, तू मला म्हणायचं ना की आई तू शाळेत नको सोडवायला येत जाऊ. मला पोरं चिडवतात की आला अंजलीचा मुलगा, आला अंजलीचा मुलगा. बाळा याच्या मागचं कारण तुला लहानपणीतच डोळा नव्हता आणि तुला माझा डोळा बसवलेला, त्यामुळं मी आंधळी बाळा, आंधळी होती. त्यावेळेस तो धसा रडू लागतो आणि आईला हाक मारतो. अहो आई निघून गेल्यावरती आईची किंमत काय? अहो आई निघून गेल्यावरती आईची किंमत काय? अहो आईच नाही आपल्याला जीव लावत, आईच नाही आपल्याला जीव लावत. अहो बाप सुद्धा आपल्याला जीव लावतो. बाप हा घराचा पाय. जसे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचे पाय आहेत आणि तुकाराम महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस आहे, तसा बाप हा घराचा पाय आहे आणि आई ही घराची कळस आहे. ज्यावेळेस माय बापा पाया खचतो ना त्यावेळेस अख्खं घर खचतो. ज्यावेळेस पाया खचतो त्यावेळेस अख्खं घर कोसळतो. अहो बापाची आपल्याला किंमत काय करणार हो? बाप करे जोडी मुलाचे
चाललेला